राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा मनुष्य हे पक्षचिन्ह मिळालं. आता या पक्षचिन्हाचं रायगडावर मोठ्या धुमधडाक्यात अनावरण झालं आणि हा कार्यक्रम म्हणजेच लोकसभेसाठी रणशिंग फुंकल्याचं चर्चेलं जातं. पण खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षानं मंचरमध्ये झालेल्या सभेतच पक्षानं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं. या सभेत कुणाला वाटा मिळाला, कुणाचा घाटा झाला, या संपूर्ण विषयावर आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी रोहिदास होले. खेड टाइमच्या पॉलिटिकल अनालिसिसमध्ये आपलं स्वागत. शिरूर लोकसभेमध्ये चाललंय तरी काय, शिरूरच्या आखाड्यात कोण दंड थोपडतंय, कुणाच्या डोळ्यात जातोय फुपाटा आणि कुणाचा उडतोय धुराळा, या सगळ्याचा मागोवा आपण घेणार आहोत. मंचरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये शरद पवारांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक असलेले दिलीप वळसे पाटील यांच्यावर चोहोबाजू म्हणजे प्रमुख वक्त्यांना त्यांच्यावर टार्गेट केलं. आता दिलीप वळसे पाटलांच्या होम पिचवर येऊनच त्यांना टार्गेट करलं. बरं, ते नेमकं या वेळेलाच का टार्गेट केलं, हा सगळ्या विषयामागं खरं तर शिरूरच्या राजकारणाचा त्यामागं थोडासा मागे गेलं तर थोडा इतिहास सांगता येईल. याच्यामध्ये शरद पवार काय बोलतात यावर तर संपूर्ण मतदार म्हणजे श्रोत्यांचं लक्ष होतंच, उपस्थितांचं. पण त्याहीपेक्षा या सभेमध्ये प्रामुख्यानं देवदत्त निकम, रोहित पवार, त्यानंतर अशोक बापू पवार आणि जयंत पाटील, अमोल कोल्हे या सर्वांनी वळसे पाटील कसे खोटे आहेत, कसे त्यांना खोटं ठरवलं, ते कशी त्या निष्ठावंत नाहीत, या संपूर्ण विषयावर त्यांनी फ्लॅश केला, प्रकाश टाकला. आता वळसे पाटीलांना देवदत्त निकम यांना हे करणं स्वाभाविक होतं, कारण त्यांना स्वतःचं प्रस्थ निर्माण करायचे. कारण यापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा देवदत्त निकमांनी वळसे पाटलांना चॅलेंज केलं. त्यांनी तिकीट नाकारलं असताना त्यांनी स्वतंत्र उभे राहिले, काही लोकांना सोबतीनं घेऊन त्यांच्या विरोधात प्रचार केला. त्यात देवदत्त निकमांनी बाजी पण मारली. हा सगळा इतिहास बघता त्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी वळसे पाटलांवर प्रहार करणं हा खरं तर एक राजकारणाचा एक फंडा आहे. तो त्यांनी अंगीकारला. त्यात काही अंशी ते तर यशस्वी झाले मी म्हणेल. यामध्ये ती सभा एकंदरीत एक त्यांनी सभेचा जो माहोल बनवला, ते वातावरण निर्मिती आंबेगावमध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यात कितपत यश मिळेल, काय त्यातून त्यांना साध्य होईल, आता विधानसभेचं गणित त्यांच्या डोक्यात आहेत. पण त्यापूर्वी ही सभा म्हणजे एकंदरीत अमोल कोल्हेंचं प्रचाराची एक सभा म्हणलं तरी वावगं ठरू नये. कारण एकंदरीत जयंत पाटील यांनी प्रकर्षाने तिथं जाहीर केलं की म्हणजे अमोल कोल्हे हे उमेदवार असतील आणि त्यांना निवडून आणायचंय. या सगळ्या विषयावर ते तर बोलतच होते आणि मग अमोल कोल्हे यांचा एक अर्थाने ही एक प्रचाराची सभा दिसून आली. रोहित पवारांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सभेला उपस्थितांमध्ये शरद पवारांना ऐकण्यासाठी जेवढी लोक आली होती, त्याच्यापैकी काही लोक ही रोहित पवारांच्या भाषणाकडेही लक्ष ठेवून होती. मुद्दाही तसाच होता, कारण डिंबे धरणातून बोगद्याद्वारे नगरला पाणी घेऊन जाण्याचा जो गेल्या काही काळात प्रचार चालू होता, प्रचार म्हणजे चर्चा होती, त्या चर्चेवर रोहित पवार काय उत्तर देतात हे सर्वांना उपस्थितांना, शेतकऱ्यांना आणि तिथल्या आंबेगावकरांना ऐकायचं होतं. तर रोहित पवारांनी त्या विषयावर प्रकर्षानं प्रकाश टाकला की डिंबे धरणातून पाणी नेण्याची संमती जी देण्यात आली ती 2018 मध्ये दिलीप वळसे पाटलांनीच त्याला संमती दिली. तसं पत्रही त्यांनी व्यासपीठावर दाखवलं आणि जाहीर केलं की या संदर्भात त्या संदर्भात काही माझा विषय नाही आहे आणि जरी तसा काही प्रोजेक्ट असला तर त्या आंबेगावकरांना विश्वासात घेतल्याशिवाय तसं काही पुढे होणार नाही, हा विषय. दुसरा मुद्दा म्हणजे देवदत्त निकम चं भाषण खूप प्रभावी ठरलं, कारण तो लाव रे तो व्हिडिओ त्यांचा जो फॉर्मॅट होता त्यानं उपस्थितांची मनं जिंकली. त्यांचं विरोधकांवर टीका करण्याचं जे अस्त्र आहे ते खूप प्रभावीपणे जाणवलं आणि त्यांच्या भाषणातून खरं त्यांनी तर दिलीप वळसे पाटील कशी त्यांची निष्ठा खोटी आहे आणि अजित पवार काय बोलले होते राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी ते त्यांनी दाखवलं आणि एका अर्थानं दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांना त्यांनी एक खोटारडेपणा त्यांचा चाव्हाट्यावर आणला. दुसऱ्या बाजूला अशोक बापू पवार शिरूरचे आमदार आहेत, त्यांनी पण एका अर्थानं देवदत्त निकमांची पाठ थोपडली. कारण शिरूरची 42 गावं आंबेगाव विधानसभेच्या मतदारसंघात आहे, विधानसभा मतदारसंघात आहे.
त्यामुळे त्यांची पण मदत काय लागली तर, आणि त्यांनी त्यांना सपोर्टिव्ह केला कार्यकर्ता, म्हणजे पाठ थोपडली त्यांची देवदत्त निकमांची, आणि त्यांनी स्वतःची पक्षनिष्ठा कशी आहे हे सांगण्याचा त्यांच्या भाषणाचा प्रयत्न होता. आता राहिला विषय अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंच्या भाषणामध्ये त्यांनी म्हणजे आढळराव पाटलांना जेव्हा म्हाडाचं सभापती पद मिळालं तेव्हा त्यांनी अमोल कोल्हेंनी त्यांना कसं म्हटलं, ते रनआउट झालेला प्लेयर आहे तो, म्हणजे ह्या खेळाडूला बॉलिंग करणं खरं तर आपल्या बसमधलं नाही, आपल्या आवाक्यातलं नाही, त्यांना न टाकलेलंच बरं, त्या विषयावर अधिकचं न बोललेलं बरं, हा त्या मागचा त्यांचा बोलण्याचा हेतू आहे. यामध्ये साधारण त्यांनी म्हणजे लोकसभेमध्ये त्यांची कामगिरी त्यांनी प्रकर्षाने दाखवून दिली, सांगितली. रस्त्यांच्या कामांसाठी त्यांनी किती निधी आणलाय, याशिवाय वडूप तुळापूर इथलं संभाजी महाराजांच्या समाधीच्या वडूसाठी आणल्या, त्या विषयावर पण ते बोलले. नेता पाहिजे की अभिनेता, या विषयावर खरं तर आढळराव पाटलांनी रान पेटवलं होतं मतदारसंघात. तसा अमोल कोल्हेंच्या विरोधात तसा प्रचारही त्यांनी सुरू केला होता. अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकत नाही, तर ते आपण सर्वांनी पाहिलंच ते किती ऍक्टिव्ह होते मतदारसंघात. पण दुसऱ्या बाजूला लोकसभेतील त्यांचा ऍक्टिव्हपणा सर्वांनी पाहिला, तो भावला. ती गोष्ट खरी असली तर आढळराव नेहमी अमोल कोल्हेंवर एक आरोप करायचा, तुम्हाला नेता हवा की अभिनेता. मग या प्रश्नाचं उत्तर देताना अमोल कोल्हेंनी भाषणामध्ये खूप मार्मिक त्याच्यावर बाण सोडला. कारण ते म्हटले, मी अभिनय करतो तो धाकल्या धन्यांचा, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या याच्यावर मी अभिनय करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे थोरले आणि धाकल्या धन्यांचं कार्य मी जगभर पोचवलंय, त्याचा मला अभिमान आहे आणि मी तो गर्वानं अभिमान बाळगतो. आता राहिला प्रश्न, जयंत पाटलांनी देखील या अमोल कोल्हेंच्या उमेदवारी शिक्कामोर्तब केलं. आता महाविकास आघाडीकडे अमोल कोल्हेंच्या रूपाने एक उमेदवार तर आहेच आहे, पण राहिला विषय महायुतीकडे उमेदवार कोण. आता महायुतीत जेव्हा पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली, कारण बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची उमेदवारी जर खात्री होत असेल, कन्फर्म होत असेल, तर मग आपसुकपणे शिरूरमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी मिळू शकणार नाही. कारण मग राष्ट्रवादी ह्या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा म्हणजे उमेदवार, लोकसभेसाठी उमेदवार शोधतोय. आणि भाजपच्या अँगलनं पाहिलं तर दिलीप वळसे पाटील हे ह्या मतदारसंघातील तगडे उमेदवार आहेत. त्यांचा चेहरा, त्यांचं आजपर्यंत राजकारण सगळं बघता दिलीप वळसे पाटलांक खरं भाजप लोकसभेचा उमेदवार म्हणून यांच्याकडे पाहतं. म्हणून मग शरद पवारांनी म्हणजे राष्ट्रवादी फुटीनंतर खरं पाहिलं तर लगेच ते मानसपुत्राच्या होमपिचवर सभा घेणार होते, भूमिका जाहीर करणार होते. परंतु तसं त्यांनी न करता आत्ताच ही सभा का घेतली, तर त्यामागे महायुतीला उमेदवार म्हणून ते दिलीप वळसे पाटलांक पाहतात, म्हणून खरं तर इथं सभा घेतली. आता इथं आढळराव पाटलांचा पत्ता कट झाला, म्हणून मग वळसे पाटलांकडे तो पूर्ण अँगल आला, आणि राष्ट्रवादीची जागा आणि राष्ट्रवादीचा उमेदवार हा फॉर्म्युल्यानुसार वळसे पाटील आले आणि मंचरमध्ये सभा घेतली, वळसे पाटलांनाच टार्गेट केलं. यामध्ये मग डिंबे धरणाची पाणी गळतीच्या निमित्त असेल किंवा मग दिलीप वळसेंची निष्ठा असेल, या सगळ्या प्रकरणावर बघता सगळ्या बने रोहित पवार, देवदत्त निकम, त्यानंतर अमोल कोल्हे, अशोक बापू पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांनी दिलीप वळसे पाटील टार्गेट केलं. म्हणजे थेट महायुतीच्या संभाव्य उमेदवारावरच त्यांनी प्रहार केला. एवढंच नाही तर या सर्व वक्त्यांनी केला, पण सर्वाधिक कुतूहल किंवा सर्वाधिक म्हणजे उपस्थित शेतकरी किंवा आंबेगावकर भाषणं ऐकण्यासाठी शरद पवारांचं आलं होते. शरद पवारांच्या भाषणामध्ये खरं तर शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवरचं भाजपचं राजकारण कसं यावर त्यांनी भाष्य केलं. मग झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना कसं स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून अडकवण्यात आलं, त्यानंतर त्यांचा मोर्चा दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे वळाला, त्यांच्या सहकाऱ्यांना कसं तुरुंगात टाकलं, हे सांगत असताना मग महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्र भाजप कसं वागतंय, त्यांनी शिवसेनेला कसं वेगळ्या पद्धतीने फोडलं, राष्ट्रवादीचा कसे 2 भाग केले, या सगळ्यावर भाष्य करताना त्यांनी मग दिलीप वळसे पाटलांवर त्यांनी निष्ठेचा प्रहार केला. यामध्ये मग त्यांनी दिलीप वळसे पाटलांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील, त्यानंतर आंबेगाव मतदारसंघातले मग बांगर असतील, बानखिले, या सगळ्यांचे दाखले दिले.
यांची त्यावेळेची निष्ठा आणि आत्ताचे निष्ठा याचा त्यांनी खरं तर हे केलं आणि त्यावेळेच्या नेत्यांनी इतकी 5% सुद्धा निष्ठा राहिली नाही असा थेट त्यांनी वळसे पाटलांवर प्रहार केला आणि त्यामुळं एकंदरीत जे उपस्थित होते किंवा मतदारसंघातील लोकांमधला जो संभ्रम होता म्हणजे वेगवेगळ्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात किंवा बैठकांच्या निमित्तानं दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार शेजारी असायचे त्यामुळे त्या बोलताना असं एकमेकांमध्ये खूप दुरावा नाही असं दाखवून द्यायचे किंवा मतदारसंघामध्ये तसं प्रचार करायचे त्याच्यावर शरद पवारांनी प्रहार केला आणि वळसे पाटीलांकडे 5% सुद्धा निष्ठा राहिली नाही असं म्हणून त्यांनी या प्रकरणाचा 2 भाग केले. या सगळं बघता आता शिरूरच्या लोकसभेच्या मैदानामध्ये म्हणजे थोडासा दिवसेंदिवस हळूहळू बदल होत चालला. मग पार्थ पवार त्यानंतर ते पूर्वा वळसेंचा पण विषय होता. पण भाजपने वरच्या पातळीवर जी चर्चा झाली त्यामध्ये शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटीलच उमेदवार सक्षम आहेत किंवा त्यांनाच उमेदवारी द्या ते निवडून येऊ शकतात. त्यामुळं आणि वळसे पाटील उमेदवारी नको म्हणतात कारण त्यांना तब्येतीचं कारण देऊन खरं तर उमेदवारी नाकारतात. पण आता पुढे जाऊन पहा दिलीप वळसे पाटील उमेदवार असतात अमोल कोल्हेंच्या विरोधात तगडा उमेदवार दिलीप वळसे पाटील नसतील तर आणखीन कोण असेल या संदर्भात आपण पुढच्या आठवड्यात आपण चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.